नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि किचनमध्ये जायला तर कुणालाच आवडत नाही. खूप गरमी होते, खूप कंटाळा यायला लागला आहे किचनमध्ये थांबायला. त्यावेळेस आपण झटपट पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा आपण एक नाश्ता किंवा तुम्ही रेसिपी म्हणू शकता. तुम्हाला जे आवडत असेल, जेव्हा आवडत असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. बनवायला अगदी सोपी, पटकन होणारी. चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी आपण एक दुधी घेतलेली आहे. दुधी मी वरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला किसून घेते. अशा पद्धतीने आपल्याला दुधी किसून घ्यायची आहे. बघू शकता सगळी दुधी मी बारीक मस्त करून घेतलेली आहे. दुधी ही पटकन काळी पडून जाते, म्हणून किसल्यावर तिच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ती काळी पडणार नाही. तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी आता जेवढं आपल्याला पीठ लागतं आहे तेवढं घ्यायचं आहे. तुम्ही पोळीच्या अंदाजाने पीठ घेऊ शकता. तुम्हाला जितक्या पोळ्या लागतात तितकं तुम्ही पीठ घ्या. त्याच्यात मी जिरं, बडीशेप आणि ओवा टाकते. जेव्हा बडीशेप, ओवा आणि जिराची जी चव येते खूप खमंग आणि खरपूस लागते. वाव, मस्त. जेव्हा ते दाताखाली येतात ना, खूप भारी लागतात. आणि चवीनुसार तिखट, थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ आणि किसलेली दुधी आपण आता त्याच्यातलं पाणी निथळून घेणार आहोत आणि ती त्याच्यात एकत्र करून घेऊ. सगळी दुधी आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही सुरुवातीला. सगळी दुधी पिठात एकत्र केल्यानंतर आपण तिच्यात पाणी टाकणार आहोत, कारण दुधी स्वतःच्या अंगाचं असं पाणी सोडत असते. तिच्यात पाणी असतं म्हणून वरून जास्त पाणी घालायची गरज पडत नाही. थोडंसं पाणी जरी घातलं ते भरपूर होतं. जास्त पाणी टाकायची गरज नाही. अशाच पद्धतीने तुम्ही सगळी कणिक मळून घ्यायची आहे. आता आपण पराठा लाटून घेऊ. कणिक चांगली मळून झाल्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा तिला नरम करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच डो बनवायचा आहे. पराठा लाटायला घ्यायचा आहे, त्यालाही व्यवस्थित नरम करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं, छोटासा पापडीसारखं लाटून घ्यायचं आहे, पुरीसारखा. आणि त्याला अजून पुन्हा तेल लावून त्याचे 3 भाग, 3 पोळ करायचे आहेत. असे पूड केल्यानंतर जेव्हा पराठा फुलतो ना, त्याचे जे पूड असतात ते खूप फुलून निघतात आणि खायला खूप छान लागतात. तुम्हाला ज्या आकाराचा लाटता येत असेल किंवा ज्या आकाराचा आवडत असेल त्या आकाराचा तुम्ही लाटू शकता. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्या रेसिपीज घरातल्या साहित्यातून बनलेल्या असतात. जास्त करून बाहेरच्या वस्तू आणायची गरज नसते. जे घरात उपलब्ध सामान आहे त्याच्यातच वस्तू बनतात आणि खायला चविष्ट भन्नाट चव असलेले असतात. आणि खूप सोप्या रेसिपी असतात. जे नवशिके असतात ते सुद्धा बनवू शकतात. अशा पद्धतीने आपण पराठा गोल लाटून घेणार आहोत. तुम्हाला जसा लाटता येत असेल तसा तुम्ही लाटा. आता आपण गॅसवर पॅन ठेवून द्यायचं आहे, तापवून घ्यायचं आहे आणि पराठा ज्या साईडने आपण लाटला आहे, ज्या साईडने तो पाटल्यावर ठेवला आहे त्याच साईडने त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, उचलून घ्यायचं आणि तीच साईड ताव्यावर टाकायची, जेणेकरून पहिल्याच पराठ्याला तेल लावलं की एकही पराठा तव्याला चिपकत नाही. थोडंसं तेल वरून अजून टाकायचं आणि पराठा पलटून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला बटर, तूप जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता, कमी जास्त करू शकता. आमच्याकडे जास्त तेलकट खात नाही म्हणून मी थोडंसं कमी लावते आहे. पण जर का तुम्ही थोडंसं तेल जास्त लावलं तर ते बघायला आणि खायला खूप छान लागतं. तेलकट बघू शकता. अशा पद्धतीने मस्त आपला पराठा फुलला आहे, बघू शकता. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.
मऊ लुसलुसीत आणि भरपूर वेळपर्यंत असाच राहणारा हा पराठा आहे. त्याला लगेचच स्टीलच्या भांड्यात किंवा कशात ठेवायचं नाही आहे. आपण जर का स्टीलच्या भांड्यात ठेवला तर त्याला खालून घाम येतो आणि ते काही व्यवस्थित दिसतही नाही आणि लागतही नाही, म्हणून जेणेकरून अशी